गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंत या राघवाचा जय जय रघुवीर समर्थ। रामकृष्ण हरी सर्वांना। आज आपण संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग क्रमांक 28 पाहतोय। सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समूळ आशा, निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी, निर्मळ स्फटिक जैसा, मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी, येती तयापासी अवघे जन, तीर्थासी तीर्थ झाला तोची एक, मोक्ष तेणे दर्शने, मन शुद्ध तया काय करिसी माळा, मंडित सकळा भूषणांसी, हरीच्या गुणे गरजताती सदा आनंद तया मानसी, तन मन धन दिले पुरुषोत्तमा, आशा नाही कवणाची, तुका म्हणे तो परिसाहुनी आगळा, काय महिमा वर्णू त्याची। संत तुकाराम महाराज इथे सांगतायत की ज्याचा अहंकार नष्ट झाला, समूळ आशा म्हणजे सगळ्या आशा, निंदा हिंसा कपट करण्याची वृत्ती आणि देहबुद्धी देहात्मभाव ज्याचा नष्ट झाला, त्याचं संपूर्ण शरीर हे चिंतामणी सारखं होतं, निर्मळ होतं तो मनाने, आणि त्याच्यामुळे सकळ चिंतामणी शरीर, चिंतामणी म्हणजे काय, एखाद्या गोष्टीकडे आपण चिंतित, एखादी गोष्ट मागितली, केवळ त्याचं चिंतन केलं की आपल्याला ती प्राप्त झाली, असं जेव्हा घडतं तेव्हा त्या मणीला, त्या स्फटिकाला आपण म्हणतो चिंतामणी। आणि ह्याचं तर सगळं शरीर चिंतामणी होतं, कारण की याने देहात्मभाव सोडला आणि आत्मभाव जो खरे जे स्वरूप आहे त्याच्याशी तो तादात्म्य पावला। जरी जाय अहंकार समूळ आशा, मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी, येती तयापासी अवघे जन। मग तिथे काय होतं की वाराणसी, मोक्षाचे तीर्थ आपण खर तर म्हणतो वाराणसी, गंगेच्या तीरावर आपण म्हणतो अनेक तीर्थक्षेत्र आहेत, पण याला कुठे जाण्याची गरज पडत नाही, कारण एखाद्या स्थानाला तीर्थक्षेत्र आपण ज्या कारणामुळे म्हणतो ते कारण म्हणजे तो स्वतः होतो। आपण बघतो अनेक डोंगरांवर देवीचे मंदिर असतात, त्याला आपण तीर्थक्षेत्र म्हणतो, नद्यांवर असतात त्यालाही आपण तीर्थक्षेत्र म्हणतो। एखाद्या ठिकाणी काही घटना घडली असेल तर तेथे आपण सुद्धा त्याला आपण श्री क्षेत्र असं म्हणतो। तर हे जे आहे हे कशामुळे होत असतं, आधी ते तीर्थक्षेत्र असतं का, नाही, तिथे अमुक एखादी शक्ती जेव्हा वास करते, संतांचं सज्जनांचा निवास त्या ठिकाणी होतो, त्यावेळेस आपण त्याला तीर्थक्षेत्र म्हणतो। याचा अर्थ तीर्थक्षेत्राला तीर्थ बनवण्यासाठी जी शक्ती असते ती कोणाच्यात असते, त्या संतांमध्ये असते, त्या देवतांमध्ये असते, म्हणून ते तीर्थक्षेत्र बनतं। आणि या तीर्थाचं तीर्थ कोण होतं, तर तो स्वतः होतो। तीर्थासी तीर्थ झाला तोची एक, मोक्ष तेणे दर्शने, म्हणजे गंगादी तीर्थांनाही तीर्थत्व आणणारा तो एकच जगात पवित्र असतो, आणि म्हणून त्याच्या दर्शनाने मोक्ष प्राप्ती सुद्धा होते। मन शुद्ध तया काय करिसी माळा, मंडित सकळा भूषणांसी, असं ज्या व्यक्तीचं मन शुद्ध झालेलं आहे त्याला तुळशी किंवा रुद्राक्षाच्या माळा घालण्याची गरज पडत नाही, कारण त्या मुख्य आभूषणांनी, वैराग्य, ज्ञान आणि भक्ती या 3 मुख्य आभूषणांनी तो भूषित झालेला आहे। हरीच्या गुणे गरजताती सदा आनंद तया मानसी, आणि तो काय करतोय, हरीच्या गुणांचं वर्णन करतोय, जयघोष करतोय, गर्जना करतोय, आणि म्हणूनच आनंद त्याच्यापासी कायम असतो, त्याच्या मनात कायम आनंद असतो। तन मन धन दिले पुरुषोत्तमा, आशा नाही कवणाची, आपलं सर्वस्व तन मन आणि धन त्या ईश्वराला अर्पण केलं, आणि आता दुसऱ्या कुणाची आशा त्यांनी ठेवलेली नाही, म्हणून तो परिसाहून सुद्धा वेगळा होतो, आणि त्याचा महिमा आपण शब्दात वर्णन करू शकत नाही। तन मन धन, तन म्हणजे शरीर, मन म्हणजे आपलं चित्त, आणि धन म्हणजे आपला आत्मा, आपला जीव, हे तीनही त्या पुरुषोत्तमाला दिलं, त्या पांडुरंगाला दिलं,
आणि म्हणून हा जो संत आहे, हा जो व्यक्ती आहे, तो निर्मळ झाला, परिसाहूनही आगळा झाला. त्याचा महिमा आपण वर्णन करू शकत नाही. आतापर्यंतच्या अनेक अभंगांमध्ये संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की देहात्म भाव सोडा. देहात्म भाव सोडला की निंदा, हिंसा, कपट वृत्ती या सगळ्या निघून जाणार आहेत. इथे आणखीन एक मुद्दा त्यांनी स्पष्ट केलेला आहे, ते म्हणजे आशा. खरं तर हा अभंग खूप महत्वाचा आहे, ज्याच्यावर आपण खूप चिंतन करू शकतो. पण काही गोष्टी मागच्या विवेचनामध्ये झाल्या तर यावेळेस मोक्षाचं वर्णन सुद्धा आपण मागच्या अभंगांमध्ये बघितलं, परंतु याच्यामध्ये जो वेगळा संदेश तुकाराम महाराजांनी दिला त्याच्यावर आपण थोडं चिंतन करूया. इथे 2 ठिकाणी त्यांनी आशा या शब्दाचं वर्णन केलेलं आहे. जरी जाय अहंकार समूळ आशा आणि तन मन धन दिले पुरुषोत्तम आशा नाही कवणाची, म्हणजे आशा सोडून दिली. जगाबद्दल, विषयाबद्दल, संसाराबद्दल सर्व आशा सोडून दिल्या. खरं तर आपण म्हणतो की निराश होऊ नकोस, सगळं काही ठीक होईल. मग इथे संत तुकाराम महाराज का म्हणतायत की आशा सोडून द्यावी? याचं सुंदर वर्णन आपल्याला भागवतामध्ये संत एकनाथ महाराज करून देतात की ही आशा कशी आहे म्हणे, काय ही आशा? या आशेमुळे आपल्याला सुखदुःख होतं. आपण आशा करतो की माझा वाढदिवस आहे, मला 100 लोकांचे फोन यावेत, आणि नाही केला एखाद्याने की आपण निराश होतो, किंवा आपल्याला काहीतरी मोठं मिळालं, आपल्याला बढती मिळाली म्हणा, किंवा पुरस्कार मिळाला आणि त्यावर कुणी आपल्याला अभिनंदन केलेलं नाही, तर त्याच्याने सुद्धा आपण निराश होतो. आपण नवीन व्यवसाय सुरू केलाय आणि लोक आपली वस्तू घेत नाहीयेत, त्याच्याने सुद्धा आपण निराश होतो. तर ह्या सुखदुःखाचं कारण काय सांगितलंय, तर ती आशा. काय म्हणतात एकनाथी भागवतामध्ये 16व्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलंय, आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम तथा सच्चिन्य कांताशा सुखम सुश्वाप पिंगला. काय सांगतायत की आशा हेच परम दुःख आहे. हा जो भाग येतो तो यदू आणि अवधूत संवाद याच्यामधला आहे, की जे अवधूत असतात ते आपल्या सर्व गुरूंचं वर्णन करत असतात आणि त्याच्यामध्ये पिंगलेची गोष्ट असते. पिंगला ही एक वेश्या असते आणि तिचा जो प्रियकर आहे तो त्या दिवशी आला नाही म्हणून ती वाट बघत असते, स्वतःला त्रास करून घेत असते, दुःख होत असतं तिला. आणि त्या दिवशी तिला समजतं की ही जी आशा आहे ना, तीच माझ्या दुःखाचं कारण आहे. तर याचं वर्णन एकनाथ महाराज करतात, ज्याची आशा निश्चेष जाये तोची परम सुख लाहे, ब्रह्मादिक वरिती पाये अष्टमा सिद्धी राहे दासित्वे. म्हणजे ज्याची आशा समूळ नष्ट झाली. काय म्हणतात तुकाराम महाराज, जरी जाय अहंकार समूळ आशा, ज्याची सगळी आशा नष्ट झाली तोची परम सुख लाहे, त्यालाच परम सुख मिळतं. आणि मग ब्रह्मादिक वरिती पाये अष्टमा सिद्धी राहे दासित्वे, अष्टसिद्धी सुद्धा त्याच्या दासी म्हणून राहतात. निराशा तीर्थांचे तीर्थ, निराशा मुमुक्षाचा अर्थ, निराशेपाशी परमार्थ असे तिष्ठत निरंतर. आपण म्हणतो निराशा चांगली नाही, ही व्यवहारातली निराशा नाहीये, ही परमार्थातली निराशा आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीकडनं कुठलीही अपेक्षा न करता आपण आपलं जीवन आनंदात व्यतीत करणं, ही खरी निराशा आहे. निराशा म्हणजे खूपच दुःखी झालेला आहे माणूस म्हणजे तो निराशा आहे असं याचा अर्थ घेऊ नका. निराशा तीर्थांचे तीर्थ, म्हणून तीर्थाचं तीर्थ सुद्धा तो निराश व्यक्ती याचा अर्थ ज्याच्या आशा संपूर्ण नष्ट झालेल्या आहे, देहात्म भाव संपलेला आहे,
तो तीर्थांचं तीर्थ होतो. इथे सुद्धा तीर्थासी तीर्थ जाला तोची एकच म्हटलेलं आहे. अगदी त्याच्याशी जुळणारं एकनाथी भागवतामधलं हा संदर्भ आहे. निराशा तीर्थांचे तीर्थ, निराशा मुमुक्षाचा अर्थ, निराशेपासी परमार्थ. परमार्थ त्या व्यक्तीपाशी आहे ज्याने सगळ्या आशा, सगळ्या अपेक्षा सोडून दिल्या. या लागी काया वाचा चित्ते उपासावे निराशेते. म्हणूनच काया वाचा मनाने जे आपण उपासना करतो त्याच्यामध्ये सुद्धा आशा ठेवू नये बरं का. आपण जर ती सकाम उपासना केली तर त्याचं फळ वेगळं आणि निष्काम उपासनेचं फळ वेगळं असतं. म्हणून या उपासनेशिवाय या परते परमार्थे साधन येथे दिसेना. याच्याशिवाय परमार्थ साधण्यासाठी दुसरं कुठलंही साधन नाही. नैराश्याचे भेटीसी पहा हो, धाबे वैकुंठीचा रावो. नैराश्याचा सहज स्वभावो, महादेवो उपासी. इतर जितुकी साधने तितुकी आशा निराशे कारणे. ते निराशा साधली जेणे, परमार्थ तेणे लुटिला. असं इथे एकनाथ महाराज म्हणतायत की जितकी काही साधनं आहेत ना रे, ती सगळी आशेमुळे आहेत. आणि ज्याने निराशा साधली, ज्याने निराश होऊन निष्काम होऊन ज्याने आपलं उपासना साधली ना, त्याने परमार्थ लुटिला, परमार्थ त्याने लुटून नेला असं समजावं. आणि हेच संत तुकाराम महाराज आपल्या 28व्या अभंगात सांगतात. तन मन धन दिले पुरुषोत्तमा, आशा नाही कवणाची. तुका म्हणे तो परिसाहुनी आगळा. परीस काय करतं आपल्याला? परीस लोखंडाला सोनं करतो, बरोबर. परंतु हे तीर्थस्थान कसं आहे, जे सायुज्यता देतं. म्हणजे आपल्याला आपल्यासारखं करत नाही तर आपल्याला स्वतःमध्ये विलीन करून घेतं. त्यामुळे परिसाहून सुद्धा वेगळा असा तो व्यक्ती आहे, असे ते संत आहेत. 28व्या अभंगाचं चिंतन विवेचन इथेच थांबूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा लवावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे.